नमस्कार मंडळी आपल्याच भारताच्या पंतप्रधानाने जर माती नसती खाल्ली, चुकीचे जर निर्णय घेतले नसते तर आज पाकिस्तानकडे कोणत्याही प्रकारचा शस्त्रसाठा नसता आणि या पृथ्वीच्या नकाशावर सुद्धा पाकिस्तान नसता। 26/11 सारखा हल्ला असेल, पुलवामा हल्ला असेल, त्यानंतर कारगिल सारखे युद्ध असेल, असे कोणत्याही प्रकारचे युद्ध झाले नसते। एका पंतप्रधानाच्या चुकीमुळे जे काय आज पाकिस्तानकडे शस्त्रसाठा आहे त्याला नेमकं कारणीभूत कोण आहे आणि असे कोणते पंतप्रधान होते त्यांनी जे काही चुका केल्या आजपर्यंत आपल्या भारत देशाला भोगावं लागत असणार आहे। ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंडळी, मी गणेश ठाकरे, आपली सभा या युट्यूब चॅनलचं प्लस सहर्ष स्वागत आहे। मंडळी, ज्या अर्थी पाकिस्तान आणि भारत यांची कुरबुरी कुठेतरी सुरू आहे, पाकिस्तान आपल्या भारत देशातून वेगळा झाला आणि त्यांचं स्वतंत्र राज्य, स्वतंत्र देश त्यांनी स्थापन केलं आणि ज्या पद्धतीने आपले भारताचे अजित डोवाल हे एक गुप्तचरी यंत्रणेचं काम करतात आणि असंच काही चीन असेल, पाकिस्तान असेल, अमेरिका असेल, इतर काही देशात असेल, अजित डोवाल यांच्या माध्यमातून गुप्तचरी यंत्रणेचं काम करण्यात आलं होतं। 1976, 1977 आणि 1978च्या काळात अजित डोवाल हे पाकिस्तानला गेले होते। अजित डोवाल हे पाकिस्तानला गेल्यानंतर त्या ठिकाणी भिकारी जे काय असतात त्यांच्या भिकाऱ्यांचं रूप घेण्यात आलं आणि त्या ठिकाणी पाहणी करण्याचं काम अजित डोवाल यांच्या माध्यमातून सुरू झालं आणि असाच ही कार्यकाळ सुरू असताना परत एकदा अजित डोवाल यांच्या माध्यमातून 1976, 1977 आणि 78च्या काळात त्या ठिकाणी सलग 3 वर्ष अजित डोवाल हे पाकिस्तानला राहिले आणि त्यांनी त्या ठिकाणी एक पाकिस्तानचे जे काही मुसलमान असतात त्या ठिकाणी वेशभूषा धारण केली आणि त्या ठिकाणी पाहणी करत होते। मग एके दिवशी अशाच पद्धतीने त्या ठिकाणी जे काही राहुरपिंडी आहे त्या भागात अजित डोवाल यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणी करत होते। त्या ठिकाणी शस्त्रसाठा जे काय आहे त्या शस्त्रसाठाचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रयोग केले जात होते आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी अजित डोवाल यांच्या माध्यमातून पाहणी करण्याचं काम सुरू झालं। मग तो अजित डोवाल जे आहे ते नेहमीच त्या ठिकाणी जायचे यायचे आणि जे काही मुस्लिम वेश असेल त्या मुस्लिम वेशाच्या त्या शर्ट वगैरे असतील, कपडे वगैरे असेल, दाढी असेल, अशा वेशभूषेत त्या ठिकाणी ते जायचे आणि जात असताना एक म्हातारा माणूस त्या ठिकाणी त्यांना रोज बघायचा आणि एके दिवशी अजित डोवाल यांना त्यांनी बाजूला बोलवले, इकडे म्हणून बोलले, तू नेमका कोण आहेस असंही विचारलं, तू मुसलमान नाहीस असंही त्यांनी विचारलं। मग अजित डोवाल हुशार होते, चाणक्य होते, त्यांनी सांगितलं की मी तर मुसलमानच आहे, माझ्याकडे सगळं काही आहे, मी मुसलमानच आहे, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं। परंतु तो आजोबा जो काही होता, वयस्कर माणूस होता, त्यांनी परत एकदा सांगितलं तू मुसलमान नाहीस, तू हिंदू आहेस। मग त्यांनी बाजूला नेलं त्या मुस्लिम जे काही आजोबा होते ते काही वयस्कर माणूस होता, त्यांनी बाजूला नेलं आणि बाजूला नेल्यानंतर सांगितलं तू म्हणतोस मुसलमान आहेस, परंतु तुझ्या कानात तुझे जे काही कान आहेत त्या कानाला बारीक असे छिद्र आहेत, जे काही हिंदू धर्मात त्या पद्धतीने आपण बाळ्या वगैरे घालतो अशा पद्धतीच्या तू बाळ्या घातलेल्या आहेत आणि तू हिंदू आहेस। मग तू सांगत होते, अजित डोवाल सांगायचे की नाही, मी हिंदू सुरुवातीला होतो, माझ्या भागात अशा पद्धतीचं त्या ठिकाणी राहणीमान होतं आणि मी मुस्लिम धर्म स्वीकारलेला आहे, मी आता मुसलमान आहे, अशा पद्धतीने सांगितलं। मग त्यांनी सांगितलं, जो काही आजोबा होते, तू मुसलमान नाहीस, तू हिंदूच आहे, असं पद्धतीने त्यांनी ठामपणे सांगितलं। आजोबाचं म्हणणं पटलं नाही, आजोबाचं म्हणणं अजित डोवालला कुठेतरी खटकलं। आपली जी काही चोरी असेल, जे काही वेशभूषा असेल, ती आता ओळखू आलेली अशा पद्धतीने अजित डोवालला वाटलं आणि त्यांनी कबूल केलं की मी हिंदूच आहे। मग ते काही वयस्कर जे व्यक्ती होते मुसलमान, त्यांनी सुद्धा सांगितलं मी सुद्धा हिंदूच आहे, यांनी माझ्या घरच्या लोकांना, घरच्या परिवाराला मुस्लिम समाजाने मारलेले आहे आणि मी एक हिंदू आहे, हिंदू असल्या कारणाने मी सुद्धा वेशभूषा बदलून या ठिकाणी राहतो आणि जे काही माझा धर्म असेल तो मी जपतो। माझ्या घरात मी देवाचे फोटो सुद्धा आहेत, मी त्यांची रोज गुप्तचर्य म्हणजे गुपित अशा पद्धतीने मी पूजा सुद्धा करतो, मी सुद्धा एक हिंदू आहे आणि तुझ्या जे काही कानाचे होल आहेत ते बुजून घे, असंही त्यांनी एक सांगितलं। आणि अखेर जे काही त्या टाइमचे मुख्य पंतप्रधान होते, पंतप्रधानांच्या माध्यमातून जे काही चुका झाल्या होते, जे काही पंतप्रधान होते मोरारजी देसाई असं त्यांचं नाव होतं आणि त्या टायमाला अजित डोवाल यांच्या माध्यमातून सांगितलं होतं की अशा पद्धतीचं या ठिकाणी काम चालू आहे,
पाकिस्तानला अशा पद्धतीच्या शस्त्र साठ्याचं काम चालू आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. परंतु ह्या गोष्टी खटकल्या. जे काही मोरारजी देसाई होते आणि त्या ठिकाणी इंदिरा गांधी ह्या सुद्धा होत्या विरोधी पक्षात. इंदिरा गांधीने सुद्धा सांगितलं होतं की आपल्याला यासाठी कुठेतरी काम करावं लागणार आहे, आपल्यासाठी आपल्याकडे सुद्धा तशा पद्धतीचा शस्त्रसाठा असला पाहिजे आणि आपण सुद्धा आक्रमण केलं पाहिजे त्या पाकिस्तानवरती. त्या ठिकाणी जे काही शस्त्रसाठा बनवला जात आहे त्याच्यावरती आक्रमण केलं पाहिजे. परंतु या मोरारजी देसाईंनी कुठेतरी माती खाल्ली. गर्वाच्या घराचं कुठेतरी गर्व जे असते त्या गर्वाचं कुठेतरी उल्लंघन केलं आणि ते ऐकले नाही. जे काही पाकिस्तानचे शस्त्रसाठा आहे ते नाही अशा पद्धतीने सांगितलं मोरारजी देसाईंनी आणि त्या ठिकाणी माती खाल्ल्यानंतर आज पाकिस्तानकडे शस्त्रसाठा जमा झाला. आज 26/11 सारखा हल्ला असेल, पुलवामा हल्ला असेल, सिंदूरचा हल्ला असेल, बरेच काही हल्ले पाकिस्तानने केलेले त्याला कारणीभूत हे मोरारजी देसाई आहेत. जय शिवराय.